हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी गणेश सावंत आणि स्वागत तुमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो बीडमधील एक प्राचीन मंदिर, ते म्हणजे कंकालेश्वर मंदिर. हे असं मानलं जातं की 10व्या ते 11व्या शतकात बांधलेलं आहे. तर हे खूप ऐतिहासिक आहे. तर त्याच मंदिराला आपण आज आलेलो आणि तिथलं इथं शिवमंदिर आहे आणि तिथलचे दर्शन पण घेऊ आणि तिथलची जेवढी काय माहिती तेवढी मी तुम्हाला सांगतो. तर गाईज, बाहेरून हे असं मंदिर दिसतं पूर्ण आणि आता आपण आतमध्ये जाणार असत. तर बघा, आपण मंदिर म्हणजे नाही का असं ते एक चारी बाजूने ह्या मंदिराच्या पाणीच आहे, म्हणजे एक तलाव टाईप आहे आणि त्याच्या मधोमध हे मंदिर बसलेलं आहे. मी एक मिनिट तुम्हाला दाखवतो. बघा, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं तसं ह्याच्या चारी पण बाजून नाही का हे असं पाणी आहे आणि त्यानंतर मग हे असं मंदिर बनवलेलं आहे आतमध्ये. चारी बाजूनं पाणी तर पाणी आहे आणि त्या मंदिराकडे येण्यासाठी आता हे बघा इकडं असं इकडं चारी बाजूने आणि इकडून येण्यासाठी इकडं असा हा दगडी पायऱ्यांचा पूल आहे आणि मग समोर आल्यानंतर नाही का हे बघा त्याचं असं एंट्री आहे, म्हणजे इथं लगेच असं वरती बोर्ड वगैरे लावलेलं आहे आणि इथं लगेच महादेवाचे ते एक इथं छोटी पिंड वगैरे बघायला भेटते, नंदी आणि ते, आणि आतमध्ये गेल्यानंतर एक मोठी पिंड आहे. तर चला मग आता आपण आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवतो मी कसं आहे काही नाही. तर चला गाईज, आपण मंदिराच्या आतमध्ये एंट्री केली आहे. तर म्हणजे हे नाही का बिंदुसारा नदीच्या काठावर बसलेलं हे शिव मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे आणि इथलचे जे बांधकाम पूर्वी बघायला मिळालं ते नाही का खूप प्राचीन आहे आणि इथलचे जे पाहायला मिळाले समोरानंतर हे जे मंदिर आहे हे असे पण पूर्ण काही हे दगडाच आहे. म्हणजे इथं काही म्हणजे सिमेंट म्हणा किंवा वीट म्हणा किंवा गुळ म्हणा, जसं की प्राचीन गड किल्ल्याला यूज केलेलं होतं तसं तर नाहीये. हे पूर्ण काही अखंड दगडाच आहे आणि ह्याच्यावरती जे कोरीव काम केलेलं आहे तर ते खूप प्राचीन आहे आणि हे 10व्या ते 11व्या शतकात बांधकाम केलेले. तर समोर येताच एक पाहायला मिळाल तो हा मेन गाभाऱ्यातला मंडप आहे. तर हा असा मंडप आहे. मंडपाच्या नंतर मग लगेच राईट साईडला प्रभू श्रीरामाची आणि त्यांच्या मंदिर प्रभू श्रीरामाचे मंदिर उजव्या साईडला आहे. तिथं राम लक्ष्मण सीता असं एक इकडं त्यांची मूर्ती वगैरे नाही, एक एकदम भारी मंदिर आहे. म्हणजे या पूर्ण जे मोठं मंदिर आहे ना त्याच्यामध्येच हे पण एक छोटं मंदिर आहे इकडं आणि ह्याच्या एक्झॅक्ट समोर जे प्रभू श्रीरामाचे खूप मोठे भक्त मानले जाते की जे की आपले संकटमोचक हनुमान यांचं पण मंदिर आहे इथं. तर आपण त्याचं पण जे की मेन म्हणजे आपण हे मंदिर ओळखलं जातं कंकालेश्वर आणि तिथे ते मध्ये महादेवाची पिंड आहे. तर समोर ना ती तर अशा प्रकारची म्हणजे इतर जी आहे तर ही पिंड आहे महादेवाची या भूतांची. तर खूप म्हणजे ऐतिहासिक मंदिर आहे हे, जे की त्याच्यानंतर हे खूप मंदिर काही दिवस त्याच्यानंतर हे मंदिर सार्वजनिक खूप असं मोठे इतिहास आहे आणि आतमध्ये आल्यानंतर पण मला देवदेवतांची फोटो वगैरे भेटले. श्रीरामाचा गोळा महादेवींचा कसं नाव. तर गाईस, या मंदिराचं असं एक अजून एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे की हे जे मंदिराचे हे जे असे पिलर आहेत, हे असे पिलर हे पिलर, तर हे जे नाही का म्हणजे काउंटच करता येत नाही. म्हणजे काउंट करता येत नाही म्हणजे कसं, सपोज एकदा आपण काउंट केले ते 100 भरले, तर जेव्हा आपण दुसऱ्या वेळेस काउंट करू ते 100 भरणार आणि असं म्हणजे एक कमी किंवा एक जास्त भरतं. या मंदिराचे हे एक वैशिष्ट्य आहे की म्हणजे ह्याचं जे पिलर्स आहेत ते मोजताच येत नाही, हे असं एक आहे. आणि ह्याच्यावरती ज्या कलाकृती इथं ज्या की ह्या खूप जुन्या दिसतात, कारण की इथं हे बघा या आपल्याला असं हे हत्ती किंवा हे, आणि हे पूर्ण नाही का दगडच आहे. दगड म्हणजे कसं की त्या टायमिंगला हे लॉक सिस्टम होती की पूर्ण दगड बसवायचा आणि त्याच्यामध्ये लॉक. तर इथं असं बघायला मिळतं की हे खालचं जे आहे भाग, तर हा एक बनवलेला असणार आहे. मग त्याच्यावरती हा इथपर्यंत हा एक कोरीव काम करून हा त्याच्यावरती बसवलेला आहे. तर हे असे बेंड करत करत वरती केलेले. तर हे इकडे बघा हे पाहायला मिळते आपल्याला की इथून असा इतका हा इथपर्यंत, इथून हा असा, तर ह्याला लॉक सिस्टम होते. तर त्याच्यामुळे हे एकदम पूर्ण प्युअर दगडातच आहे आणि याला लॉक सिस्टम असल्यामुळे ते काही थोडं पण हलत नाही, काहीच होत नाही. तर हे असे वरती आहे बघा, ह्याचे असे पिलर्स आहेत आणि असं म्हटलं जातं की हे असे मंडप थोडे थोडे. आणि इकडच्या साईडला पण
खूप बघायला गेलं तर अजून पूर्ण म्हणजे की तुम्हाला एक असं थोडं नॉर्मल ह्याच्यामध्ये दाखवतोच. तर हे बघा इकडे देवदेवतांचे किंवा जे पूर्वीच्या काळामध्ये नाही का जे स्त्रिया नाही का आपलं युद्ध ते खेळत होत्या ते कोणतं त्याच्यामध्ये नाही का त्या टाइमला हे मंदिर बांधलेलं आणि त्याचं अजून त्याचे शिल्प वगैरे आहेत का ते ह्या मंदिरावरती पूर्ण जातं. म्हणजे जे की स्त्रिया हे आपल्या नाही का युद्धाला जात होत्या त्यांचे जे शस्त्र वगैरे हातात घेऊन त्याचं पूर्ण ह्या मंदिरावरती शिल्प काढलेले येतं. तर असं हे आहे. आणि असं अजून एक म्हटलं जातं की ह्याच्या खाली पण एक गाभारा आहे या मंदिराच्या, पण तो काही म्हणजे 500-600 वर्षापूर्वीच बंद करण्यात आलेला आहे, जे की मी वाचलं होतं. आणि ह्याच्या अंडरग्राऊंड एक गाभारा आहे पण तो बंद करण्यात आलेला आहे. तर जर ते इथं कोणाला विचारलं आणि त्यांना जर माहिती असेल त्याच्याबद्दल माहिती तर मी तुम्हाला नक्की सांगेन. पण जेवढी मला माहिती मी तेवढी सांगितली तुम्हाला. तर हे बघा आता आपण मी इकडच्या साईडनं बाहेर फिरतोय. तर जसं की हे बघा तुम्हाला बोललो होतं की असं खूप इकडच्या साईडनं असे ह्याच्यावरती शिल्प आहे काढलेलं. हे खूप प्राचीन आहे. हे असं हे बघा म्हणजे काही ठिकाणी म्हणजे त्यांच्या काही दगडाचं तुटलेलं वगैरे पण आहे, कारण खूप 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 जुनं आहे हे मंदिर. मी इथं आलो आणि तुम्हाला जसं की मी सांगितलं की चारही बाजूनं पण या मंदिराच्या पाणी आणि इथं नाही का मला काय बघायला भेटलं ते तुम्हाला दाखवतो. आलो आणि मला बघायला भेटलं ते इथं पाण्यामध्ये हे बघा इथे एक छोटंसं शिवलिंग आहे आणि इथून हे बघा पिंडीला नाही का त्या इथे साफ आहे वाटतं हा, आणि त्यानं नाही का पिंडीला पूर्ण असा एडा मारतो. आता इकडच्या साईडनं पूर्ण मारला आहे आणि हे बघा इथं इथं दिसतंय का. तर गाईज आजचा व्हिडिओ इथं संपला असं मी म्हणतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. थँक्यू सो मच. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.